नमस्कार मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या माध्यमातून आज आपण रिजनिंगमधला पझल हा चॅप्टर बघणार आहोत. तर बघा, या चॅप्टरमध्ये जर आपण बघितलं तर एकूण 4 प्रकारचे आपल्याला पझल विचारलेले असतात. ॲनालिटिकल पझल असेल, कंडिशनिंग, ग्रुपिंग अँड टीम फॉर्मेशन पझल असेल, सिक्वेन्शियल ऑर्डर ऑफ इव्हेंट्स पझल असेल, कॉम्प्लेक्स फॅमिली पझल, अशा एकूण 4 प्रकारच्या पझल असतात. तर आज आपण याच्यामधली ॲनालिटिकल पझल हा जो टाईप आहे फर्स्ट, तो आज आपण बघणार आहोत. याच्यावरती आपल्याला इथे क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा, आपण हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे, तो आधी सुरुवातीला बघू. तर बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन इथं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. ठीक आहे, चला आता इथून आपली पझल स्टार्ट होते. काय दिले बघा, देर आर 3 पोल्स ऑन ईच साइड ऑफ द रोड. दीज 6 पोल्स आर लेबल A, B, C, D, E and F. The poles are of different colors, namely golden, silver, metallic, black, bronze and white. The poles are of different heights. E, the tallest pole, is exactly opposite to the golden color pole. The shortest pole is exactly opposite to the metallic color pole. F, the black color pole, is located between A and D. C, the bronze color pole is exactly opposite to A. B, the metallic color pole is exactly opposite to F. A, the white color pole is taller than C but shorter than D and B. What is the color of the pole diagonally opposite to the bronze color pole? ठीक आहे, चला ही आहे आपली पझल. आता आपण काय करू, इथं ती सॉल्व करू. बघा आता सुरुवातीला काय दिले बघा त्यांनी इथं, देर आर 3 पोल्स ऑन ईच साइड ऑफ द रोड. ठीक आहे, म्हणजे काय, असा हा रोड आहे आपला आणि या रोडच्या काय दोन्ही साईडला 3 पोल त्यांनी दिलेले आहेत. बघा, देर आर 3 पोल्स ऑन ईच साइड ऑफ द रोड. ठीक आहे, चला नेक्स्ट काय दिले बघा, दीज 6 पोल्स आर लेबल A, B, C, D, E and F. म्हणजे याचा अर्थ काय बघा, त्यांची नावं काय दिले त्यांनी या 6 पोलची, A, B, C, D, E and F. ठीक आहे, चला नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी इथं, द पोल्स आर डिफरंट कलर नेमली गोल्डन, सिल्वर, मेटॅलिक, ब्लॅक, ब्रॉन्झ अँड व्हाईट. आता त्या जे काय 6 पोल आहेत त्याचे तर त्यांनी कलर दिलेले आहेत आपल्याला. कोणते कलर त्यांची, गोल्डन आहे, सिल्वर आहे, मेटॅलिक, ब्लॅक, ब्रॉन्झ अँड व्हाईट असे त्यांनी कलर दिलेले आहेत. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आता, द पोल्स आर डिफरंट हाईट्स. आता बघा इथं आपल्याला काय दिले बघा त्यांनी, आता त्याचे हाईट पण दिलेले आहेत बघा. आता हाईटला काय करतो आपण, अशी मांडणी करतो. असं म्हणजे काय, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे काय, A हा B पेक्षा मोठा आहे किंवा B हा C पेक्षा मोठा आहे, जसं काय आपण सिटिंग अरेंजमेंटमध्ये मांडणी करतो. बघा त्याचप्रमाणे हा इथं ते, आता इथं आपल्याला काय करायचे, त्या पोल कोणता पोल कोणत्या साईडला आहे आणि त्याची हाईट काय आहे हे आपल्याला दोन्ही इथंच बघावं लागणार चेक करून. तर बघा आता इथून आपली पझल स्टार्ट होते. काय दिले बघा तिथे त्यांनी सुरुवातीला, E, द टॉलेस्ट पोल. बघा, E, द टॉलेस्ट पोल इज एक्झॅक्टली अपोजिट टू द गोल्डन कलर पोल. बघा आता इथे काय दिले बघा त्यांनी आपल्याला, बघा E काय दिलेलं त्यांनी इथं, E दिलेला आहे इथं. बघा E, द टॉलेस्ट पोल. E काय आहे बघा, E, द टॉलेस्ट पोल. E हा सगळ्यात मोठा पोल आहे हाईटनुसार. नेक्स्ट काय दिले बघा, इज एक्झॅक्टली अपोजिट टू द गोल्डन कलर पोल. आता बघा ईच्या अपोजिटला कोण दिले बघा त्यांनी इथं, तर E जो आहे तो गोल्डन कलरचा जो पोल आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला आहे. येते लक्षामध्ये, चला ठीक आहे. हां, आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी इथं आपल्याला, द शॉर्टेस्ट पोल इज एक्झॅक्टली अपोजिट टू द मेटॅलिक कलर पोल. म्हणजे काय दिले बघा, जो शॉर्टेस्ट पोल आहे म्हणजे सगळ्यात लहान इथं जो आहे 6वा नंबर जिथे येणार आहे बघा, 1 2 3 4 आणि 5 6. 6व्या नंबरला जो हाईटनुसार पोल येईल म्हणजे एकदम सगळ्यात लहान शॉर्टेस्ट, द शॉर्टेस्ट पोल इज एक्झॅक्टली अपोजिट टू द मेटॅलिक कलर पोल. म्हणजे काय बघा, जो शॉर्टेस्ट पोल आहे तो कुणाच्या अपोजिटला आहे, मेटॅलिक कलरच्या अपोजिटला आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला, F, द ब्लॅक कलर पोल इज लोकेटेड बिटवीन A अँड D. बघा काय दिलेलं आहे, F, द ब्लॅक कलर पोल इज लोकेटेड बिटवीन A अँड D. F जो आहे तो A आणि Dच्या मध्ये आहे. आता बघा इथं आपल्याला त्यांनी पर्सन दिलेले आहेत का, जर तिथं पर्सन दिलेली असती तर त्याला राईट साईड असेल किंवा लेफ्ट साईड असती. आता पोल दिल्यामुळे त्यांनी लेफ्ट किंवा राईट साईड असं काय त्यांनी उल्लेख केलेला आहे का, नाही केला. याचा अर्थ काय बघा, तर F हा काय आपण इथं घेऊ शकतो. बघा F काय दिलेलं आहे त्यांनी, F, द ब्लॅक कलर पोल इज लोकेटेड बिटवीन A अँड D. F कुठं आहे, A आणि Dच्या मध्ये आहे. येते लक्षामध्ये. आणि बघा Fचा कलर कोणता आहे, तर F हा ब्लॅक कलर आहे. बघा F, द ब्लॅक कलर पोल इज लोकेटेड बिटवीन A अँड D. बघा A आणि Dच्या मध्ये आपण F हा घेतला. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी, बघा C,
द ब्रॉन्झ कलर पोल इज एक्झॅक्टली अपोजिट टू ए. बघा सी कुठं आहे तर एक्झॅक्टली अपोजिट टू ए. एच्या अपोजिट कोण आहे तर सी घ्या. आणि सीचा कलर काय त्यांनी दिलेला आहे बघा, सी द ब्रॉन्झ कलर. बघा सीचा कलर कोणता आहे तर ब्रॉन्झ आहे. ठीक आहे चला, आता हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे. ठीक आहे, हे पण कन्फर्म माहिती आहे. चला ए आणि डीची पण आपल्याला कन्फर्म जागा माहिती आहे. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला इथं, बी द मेटॅलिक कलर पोल इज एक्झॅक्टली अपोजिट टू एफ. बघा बी कुठं आहे तर एक्झॅक्टली अपोजिट टू एफ. आता एफच्या अपोजिट कोण येणार आहे इथं, बी येणार आहे बघा बी. आणि बीचा कलर कोणता दिलेला आहे त्यांनी इथं बघा, बी द मेटॅलिक कलर पोल इज एक्झॅक्टली अपोजिट टू एफ. बीचा कलर कोणता आहे मेटॅलिक. ठीक आहे चला, आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला इथं, ए द व्हाईट कलर पोल इज टॉलर दॅन सी. बघा ए द व्हाईट कलर पोल इज टॉलर दॅन सी बट शॉर्टर दॅन डी अँड बी. बघा काय दिलं त्यांनी इथं आपल्याला, ए जो आहे द व्हाईट कलर पोल इज टॉलर दॅन सी. बघा एची हाईट किती आहे बघा, तो टॉलर दॅन कोणापेक्षा सीपेक्षा मोठा आहे. ए हा सीपेक्षा मोठा आहे. पण नेक्स्ट काय दिलं बघा त्यांनी, बट शॉर्टर दॅन डी अँड बी. तर ए काय आहे डी आणि बी पेक्षा मोठा आहे, सॉरी काय आहे लहान आहे. आता इथं जर आपण चेक केलं, आपल्याला डी आणि बीचं रिलेशन माहिती आहे का, डी मोठा आहे का बी मोठा आहे एकमेकांपेक्षा, ते आपल्याला माहिती नाही. तात्पुरतं आपण हे असं मांडून घेतलं, म्हणजे एपेक्षा कन्फर्म डी मोठा आहे, एपेक्षा बी हा कन्फर्म बी मोठा आहे. पण डी आणि बीमध्ये कोण मोठा आहे एकमेकांपेक्षा ते आपल्याला आणखी माहिती नाही. चला ठीक आहे, आता इथं काय दिलं बघा, ए द व्हाईट कलर पोल. एचा कलर कोणता आहे बघा इथं व्हाईट कलर लिहून टाकावं एचा. बघा एचा कोणता कलर आहे व्हाईट कलर आहे. ठीक आहे चला, नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आता इथं आपल्याला, हां तर व्हॉट इज द कलर ऑफ द पोल डायगोनली अपोजिट टू द ब्रॉन्झ कलर पोल. म्हणजे ब्रॉन्झ कलरच्या अपोजिटला कोण आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथं बघा त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला, ह्या ज्या काय उकल दिलेल्या आहेत ह्याला काय म्हणायचं आपण उकल, याच्यावरून आपल्याला राहिलेली पझल सॉल्व करावी लागते. ठीक आहे चला, आता बघा काय दिलं आहे बघा त्यांनी आपल्याला. आता बघा इथं ए आहे, बी सी डी. आता राहिला कोण ई. इथं लिहून टाका, ई इथं आला. ठीक आहे चला, आणि इथं काय दिले बघा, ईच्या अपोजिटला कोण आहे गोल्डन कलर आहे. बघा डीचा कलर कोणता असणार आहे मग, बघा डी असणार आहे गोल्डन कलर. येते लक्षामध्ये. मग बघा आता ब्रॉन्झ कलर गेला, मेटॅलिक गेला, व्हाईट गेला, ब्लॅक गेला, गोल्डन गेला. राहिला कलर कोणता आपला, तर इथं दिलेले बघा आपल्याला कलर त्यांनी. तर राहिला कोणता सिल्वर कलर. इथं लिहून टाका ई इज इक्वल टू सिल्वर कलर. बघा आपल्याला सगळे कलर मिळाले, सगळ्यांचे साईड मिळाली, कोणते कोण कोणत्या साईडला आहे, कोण कोणाच्या बाजूला आहे. आणि आता आपल्याला काय हाईट काढायची आहे बघा इथं. आता इथं काय दिलेलं आहे बघा त्यांनी आपल्याला, बघा सगळ्यात हां इथं काय दिलेलं आहे बघा, एफ द ब्लॅक कलर पोल इज लोकेटेड बिटवीन ए अँड डी. ठीक आहे चला, आणि हां इथं काय दिले बघा, आता ईच्या अपोजिटला कोण आहे गोल्डन आहे. बघा ईच्या अपोजिटला गोल्डन कलर आहे. येते हे झालं कंप्लीट आपलं. इथं लगेच टिक मार्क करून टाका. आता नेक्स्ट काय दिले बघा इथं, हां मेटॅलिक कलरच्या अपोजिटला कोण आहे तर शॉर्टेस्ट पोल आहे, म्हणजे सगळ्यात लहान जो पोल आहे. सगळ्यात लहान कोण आहे पोल बघा, तर मेटॅलिक कलर जो आहे बघा, मेटॅलिक कलरचा कोण आहे, मेटॅलिक कलरच्या अपोजिटला कोण आहे एफ आहे. आणि एफ कोण आहे तर सगळ्यात लहान पोल आहे. म्हणजे एफ कुठे येणार आहे बघा, एफ इथं लिहून टाका लगेच. बघा कारण मेटॅलिक कलरच्या अपोजिटला कोण आहे शॉर्टेस्ट पोल आहे. म्हणजे मेटॅलिक कलर कुठं आहे इथं, मेटॅलिकच्या अपोजिटला कोण आहे एफ. एफ हा सगळ्यात कोण असणार आहे लहान पोल असणार आहे. आता इथं जर आपण चेक केलं बघा, आता हे चेक करा. बघा हे झालं चेक आपलं, मेटॅलिक कलरच्या अपोजिटला शॉर्टेस्ट पोल आहे, हे आपण इथं लिहून टाकलं. आता हे आपल्याला चेक करायचं, हे कुठं बसतंय बघा. आता बघा इथं किती 1 2 3 आणि 4 जागा रिकाम्या राहिलेले आहेत. इथं पण हे किती जण आहेत 4 जण आहेत. कन्फर्म काय माहिती आहे आपल्याला, सी पेक्षा ए हा मोठा आहे. बघा सी पेक्षा ए हा मोठा आहे आणि ए पेक्षा डी आणि बी मोठा आहे. आता डी इथं पण येऊ शकतो आणि डी इथं पण येऊ शकतो. आता बघा, किंवा बी इथं पण येऊ शकतो आणि इथं पण येऊ शकतो. म्हणजे आपण कन्फर्म सांगू शकतो का डी पेक्षा बी मोठा आहे का बी पेक्षा डी मोठा आहे, ते नाही सांगू शकत ते. ठीक आहे चला, आता आपण काय करू, क्वेश्चन बघू. क्वेश्चन काय दिलं त्यांनी आपल्याला, व्हॉट इज द कलर ऑफ द पोल डायगोनली अपोजिट टू द ब्रॉन्झ कलर पोल. आता बघा ब्रॉन्झ कलरच्या अपोजिटला कोण, हां तर ब्रॉन्झ कलरच्या डायगोनली म्हणजे काय असतं बघा. आता हा जर आपला स्क्वेअर असेल तर हे काय असते, त्याची डायगोनल असते, किंवा हे असे डायगोनल असते. आता इथं जर आपण चेक केलं बघा, ब्रॉन्झ कलर आहे इथं, ब्रॉन्झ कलरच्या डायगोनली कोण असणार आहे बघा, ही झाली डायगोनली कलर. बघा ब्रॉन्झच्या डायगोनली कोण आलं गोल्डन आलं, आणि सिल्वरच्या डायगोनली कोण आलं व्हाईट आलं अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे बघा आता इथे काय आपलं ब्रॉन्झच्या अपोजिटला डायगोनली कोण असणार आहे गोल्डन कलर असणार आहे. इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा,
हां गोल्डन दिलेलं आहे इथं. ऑप्शन नंबर काय असेल आपला? ऑप्शन नंबर डी. येते लक्षामध्ये. आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना फक्त एक लक्षात ठेवायचं, काही जण काय करतात, व्हॉट इज द कलर ऑफ द पोल डायगोनली अपोजिट टू द ब्रॉन्झ कलर पोल. म्हणजे आपल्याला इथं क्वेश्चन कशावरती विचारलेला आहे, तर कलरवरती विचारलेला आहे. येते लक्षामध्ये. मग काही जण काय करणार, फक्त हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. अशा वेळेस सुटतं ही क्वेश्चन, पण प्रत्येक वेळेस सुटेल अशी गॅरंटी नसते. त्यामुळे आपल्याला पूर्ण आणि तेवढा वेळ पण नसतो आपल्याला एक्झाममध्ये, की बाबा आता ह्याच्यावरून नाही सुटलं की मग आता सगळे परत पजल ह्याच्यावरून पण सोडवा. त्यामुळे सॉल्व्ह करताना आपण पूर्ण पजल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला तीच पजल सॉल्व्ह करायला डबल वेळ नाही लागला पाहिजे. येते लक्षामध्ये. आता इथं आपला आन्सर काय येणार आहे? गोल्डन येणार आहे उत्तर. ठीक आहे, चला. ब्रॉन्झच्या अपोजिट गोल्डन. आपण काय करू आता? नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा आता या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा त्यांनी आपल्याला. 8 people E, F, G, H, J, K, L and M are sitting around a circular table facing the center. Each of them is of a different profession: chartered accountant, columnist, doctor, engineer, financial analyst, lawyer, professor and scientist, but not necessarily in the same order. F is sitting second to the left of K. The scientist is an immediate neighbor of K. There are only 3 people between the scientist and E. Only one person sits between the engineer and E. The columnist is to the immediate right of the engineer. M is second to the right of K. H is the scientist. G and इथं J आहे. G and J are immediate neighbors of each other. Neither G or nor J is an engineer. The financial analyst is to the immediate left of F. The lawyer is second to the right of the columnist. The professor is an immediate neighbor of the engineer. G is second to the right of the chartered accountant. ठीक आहे, चला नेक्स्ट काय? हु इज सेकंड टू द राईट ऑफ ई. बरं, आता बघा हे आपल्याला त्यांनी पजल दिलेलं आहे. येते लक्षामध्ये. बघा आता काय दिलेलं आहे बघा त्यांनी सुरुवातीला. बघा 8 people E, F, G, H, J, K, L and M are sitting around a circular table facing the center. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये सुरुवातीला काय बघायचं बघा. आता आपल्याला काय कळलं इथं? सर्क्युलर म्हणजे ते कसे बसलेले आहेत? एका टेबलावरती सर्क्युलर बसलेले आहेत. किती जण आहेत? 8 जण आहेत. येते लक्षामध्ये. आता ज्यावेळेस आपल्याला एका टेबलावरती बसलेले असतील 8 जण, हां एका सर्क्युलर टेबलावरती ते बसलेले आहेत चेअरवरती, त्यांचा फेस काय करायचा? फेस कुठं दिलेला तेवढं आधी चेक करायचं. बघा कुठे फेस त्यांचा? तर फेस आहे त्यांचा सेंटरला. हे महत्त्वाचं आहे, कारण काय काय आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं असतं, काहींचे फेस हा सेंटरला असतो, म्हणजे हा झाला तुमचा सेंटर, म्हणजे आपलं सेंटरकडे तुमचा काही फेस असतो, आणि काही जणांचा फेस हा सेंटरच्या अपोजिटला, म्हणजे चेअर जे असतात ते तर उलटी करून बसलेले असतात. काय सेंटरला फेस म्हणजे या साईडला त्यांचा फेस असतो, आणि अपोजिट म्हणजे डायरेक्ट ते त्यांचा फेस कुठं असणार आहे? या साईडला असणार आहे. येते लक्षामध्ये. बरं ठीक आहे. आता इथे आपल्याला काय दिले? सगळ्यांचे फेस कुठं आहेत? सेंटरला आहेत. आता याच्यामध्ये नेक्स्ट काय चेक करायचं बघा. हे किती जण आहेत? त्यांनी 8 जण दिलेले आहेत. 8 जण म्हणजे काय? इवन नंबर आहे. म्हणजे काय? 4 असतील, 6 असतील, 8 असतील किंवा 10 जण असतील. इवन नंबरमध्ये जर आपल्याला त्यांनी पर्सन दिले तर ते सगळे काय असतात? त्यांचा तर ते कसे असतात? एकमेकांच्या अपोजिटला बसलेले असतात. म्हणजे कसे? डायरेक्ट आस करून टाकायचं 8 जण असल्यामुळं. येते लक्षामध्ये. समजा आता इथं आपल्याला हे 8 जण आहेत. येते लक्षामध्ये. इथं आपल्याला त्यांनी 7 जण दिले असतील, तर 7 जण म्हणल्यावर आपण काय करायचं? असे कुठेही मांडू शकतो. हे झाले 7 जण. आता 6 जण जर दिले असतील बघा, 6 पर्सन असतील, तर काय करणार आहे आपण? हे डायरेक्ट असं. येते लक्षामध्ये. आणि 5 जण दिले असतील तर मग आपण काय करणार आहे? 1 2 3 4 आणि 5 अशी मांडणी करायची. आपल्याला किती जण दिले? त्यांनी आता 8 जण दिले आहेत, म्हणून आपण अशी मांडणी करून घेतली. कारण काय काय आपल्याला क्वेश्चनमध्ये ए हा बीच्या अपोजिटला बसलेला आहे असं पण त्यांनी दिलेलं असतं. येते लक्षामध्ये. ठीक आहे, चला आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी एक पझलमध्ये आपल्याला. इच ऑफ देम इज ऑफ अ डिफरंट प्रोफेशन. बघा, इच ऑफ देम इज अ डिफरंट प्रोफेशन: चार्टर्ड अकाउंटंट, कॉलमनिस्ट, डॉक्टर, इंजिनियर, फायनान्शियल अनालिस्ट, लॉयर, प्रोफेसर अँड सायंटिस्ट, बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. ठीक आहे, चला आता काय दिले बघा. त्या 8 जणांच्या आपल्याला इथं 8 प्रोफेशन दिलेले आहेत त्यांनी इथं आपल्याला. ठीक आहे, आता नेक्स्ट काय दिले बघा. एफ इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट. आता हां इथून आपली पझल आता काय होते? चालू होते. आता इथे काय दिले बघा त्यांनी आपल्याला. एफ इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ के. बघा एफ कुठं आहे? आता समजा इथं आपण के पकडला. एफ हा केच्या लेफ्ट साईडला आहे, सेकंड नंबरला आहे. म्हणजे आता मी इथं एफ आणि इथं के का मांडला? सुरुवातीला एक व्यक्तीचा अंदा इथं आपण के पकडला आपण. तर बघा आपली जी राईट साईड असते तीच राईट साईड आपण पकडायची. म्हणजे समजा आता ही जर आपली राईट साईड असेल तर हीच राईट साईड पकडायची या साईडने अशी.
म्हणजे इथं जर एखादा व्यक्ती बसला आणि त्याचा जर सेंटरला फेस असेल तर त्याची राईट साईड कोणती असणार आहे? हीच असणार आहे. येते लक्षामध्ये? ही राईट साईड अशीच त्याची इकडे येणार आहे. तेच जर आता लेफ्ट साईड जर पकडली, आता बघा केची लेफ्ट साईड कोणती असणार? हीच लेफ्ट साईड असणार आहे. मग इथं जर एखादा व्यक्ती बसला लेफ्ट साईड आणि त्याचा फेस जर इथं सेंटरला असेल तर त्याची लेफ्ट साईड कुठं असणार आहे? ही लेफ्ट साईड असणार आहे त्याची. येते लक्षामध्ये? त्याच्यामुळं इथं जर एखादा व्यक्ती बसला तर त्याची लेफ्ट साईड ही असणार आहे, राईट साईड ही असणार आहे. म्हणजे आपला जो राईट हँड आहे त्याच राईट हँडनुसार आपली राईट साईड, त्याच लेफ्ट हँडनुसार आपली लेफ्ट साईड आपण चेक करायची. इथं फक्त चुकून द्यायचं नाही. हां, आता काय दिले बघा आपल्याला इथं त्यांनी. हां, कुठे? एफ इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ के. चला ठीक आहे, आपण इथं के पकडला. आता केची कन्फर्म जागा ही जर पकडली आपण तर एफ कुठं आहे बघा? तर एफ हा केच्या लेफ्ट साईडला सेकंड नंबरला आहे, 1 आणि 2. येते लक्षामध्ये? ठीक आहे, चला आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला. द सायंटिस्ट इज ॲन इमिडिएट नेबर ऑफ के. बघा केचा जो शेजारी आहे, इमिडिएट शेजारी म्हणजे इथं किंवा इथं, तो कोण आहे? सायंटिस्ट आहे. आता आपल्याला कन्फर्म माहिती आहे का सायंटिस्ट कोण आहे? तो कन्फर्म नाही माहिती आपल्याला, म्हणून तात्पुरतं आपण इथं काय करू? सायंटिस्ट लिहू इथं, सायंटिस्ट. कारण की आपल्याला कन्फर्म माहीत नाही सायंटिस्ट इथं आहे का इथं आहे. येते लक्षामध्ये? हां, आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी इथं आपल्याला. हां, इथं काय दिले बघा. देर आर ओनली 3 पीपल बिटवीन द सायंटिस्ट अँड ई. बघा आता याला काय म्हणायचं? उकल. बघा फर्स्ट उकल काय दिले त्यांनी आपल्याला इथं बघा. सायंटिस्ट आणि ईच्या मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत? 3 व्यक्ती बसलेले आहेत. बघा देर आर ओनली 3 पीपल बिटवीन द सायंटिस्ट अँड ई. बघा इथं तुम्ही जर सायंटिस्ट पकडला तर सायंटिस्ट आणि ईच्या मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत? तर 3 व्यक्ती बसलेले आहेत सायंटिस्ट आणि ईच्या मध्ये. ठीक आहे, चला पण आपल्याला सायंटिस्टच्या राईट साईडला ई आहे का ईच्या लेफ्ट साईडला सायंटिस्ट आहे हे आपल्याला आणखी माहिती नाही. येते लक्षामध्ये? ठीक आहे, चला नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला. ओनली 1 पर्सन सिट्स बिटवीन द इंजिनियर. बघा ओनली 1 पर्सन सिट्स बिटवीन द इंजिनियर अँड ई. बघा इंजिनियर आणि ईच्या मध्ये फक्त 1 पर्सन बसलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. ओनली 1 पर्सन सिट्स बिटवीन इंजिनियर अँड ई. इंजिनियरच्या आणि ईच्या मध्ये फक्त 1 व्यक्ती बसलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट काय दिले बघा. द कॉलमनिस्ट इज टू द इमिडिएट राईट ऑफ द इंजिनियर. बघा कॉलमनिस्ट कुठं आहे? इंजिनियरच्या. बघा इंजिनियरच्या लगेच राईट साईडला कोण आहे? इथं कॉलमनिस्ट आहे. ठीक आहे, चला लगेच. आता मी इथं ॲरो केला. ॲरो का? कारण की आपली राईट साईड ही असते, लेफ्ट साईड ही असते, त्यामुळे आम्ही राईट साईडला म्हणून इंजिनियरच्या राईट साईडला कोण आहे? कॉलमनिस्ट आहे. आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी. हां, द कॉलमनिस्ट इज टू द इमिडिएट राईट ऑफ द इंजिनियर. ठीक आहे, चला बघा इथं काय दिले. एम इज सेकंड टू द राईट ऑफ के. बघा एम इज सेकंड टू द राईट ऑफ के. आता एम कुठं आहे बघा? तर केच्या राईट साईडला आहे. किती नंबरला? सेकंड नंबरला. बघा फर्स्ट नंबर हा असेल तर सेकंड नंबर हा असेल. इथं कोण येणार आहे? मग इथं एम येईल. एम हा कन्फर्म इथं झाला. चला नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला. एच इज द सायंटिस्ट. ठीक आहे, चला एच कोण दिलेला आहे? सायंटिस्ट दिलेला आहे. पण आता बघा एच इथं पण असू शकतो आणि एच इथं पण असू शकतो, आपल्याला माहिती नाही एच इथं आहे का एच इथं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट काय दिले बघा. जी अँड जे आर इमिडिएट नेबर ऑफ एफ. सॉरी, जी अँड जे आर इमिडिएट नेबर ऑफ इच अदर. ठीक आहे, चला म्हणजे काय दिले बघा इथं आपल्याला त्यांनी. तर जी आणि जे आहेत ते काय आहेत? इमिडिएट नेबर आहेत, एकमेकांचे शेजारी आहेत. ठीक आहे, चला हे काय आहेत? नेबर आहेत. आता नेक्स्ट काय दिले बघा. नायदर जी नॉर जे ॲज ॲन इंजिनियर. बघा जे आणि जी कोण आहेत? इंजिनियर नाही आहेत. हे इंजिनियर आहेत का? इंजिनियर नाही आहेत. चला ठीक आहे, मी इथं काय इज नॉट इक्वल टू केलेलं आहे. हां ठीक आहे, चला नेक्स्ट काय दिले बघा. द फायनान्शियल ॲनालिस्ट इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ एफ. बघा एफच्या लेफ्ट साईडला लगेच कोण आहे इमिडिएट? तर फायनान्शियल ॲनालिस्ट आहे. म्हणजे इथं कोण येणार आहे बघा. इथं कोण असेल? तर फायनान्शियल. बघा इथं फायनान्शियल ॲनालिस्ट हा लगेच आहे एफच्या लेफ्ट साईडला. ठीक आहे, चला आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला. द लॉयर इज सेकंड टू द राईट ऑफ द कॉलमनिस्ट. ठीक आहे, चला लॉयर कुठं आहे बघा. कॉलमनिस्टच्या राईट साईडला आहे, सेकंड नंबरला. आता कॉलमनिस्टच्या सेकंड नंबरला राईट साईडला एक झाला हा, आणि इकडे कोण झाला? तर हा लॉयर झाला. बघा इथं काय दिलेलं आहे. द लॉयर इज सेकंड टू द राईट ऑफ द कॉलमनिस्ट. बघा कॉलमनिस्टच्या राईट साईडला सेकंड नंबरला कोण आहे? लॉयर आहे. इथं काय केलं आपण? लॉयर केला राईट साईडला.
ठीक आहे. चला नेक्स्ट काय दिले बघा, द प्रोफेसर इज अन इमिडिएट नेबर ऑफ द इंजिनियर. आता बघा प्रोफेसर हा काय दिलेला आहे त्यांनी, इंजिनियरचा शेजारी दिलेला आहे. आता इथं जर बघितलं आपण इंजिनियरच्या लगेच शेजारी कोण आहे, कॉलमनिस्ट आहे राईट साईडला. मग लेफ्ट साईडला कोण असणार आहे इकडं, तर प्रोफेसर असणार आहे. म्हणजे काय, इंजिनियरच्या लेफ्ट साईडला प्रोफेसर आहे, म्हणजे प्रोफेसरच्या राईट साईडला कोण आहे, इंजिनियर आहे. चला नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला, जी इज सेकंड टू द राईट ऑफ द चार्टर्ड अकाउंटंट. ठीक आहे. चला आता काय दिले बघा त्यांनी इथं आपल्याला, बघा चार्टर्ड अकाउंटंट जो आहे हां त्याच्या राईट साईडला बघा इथं दिलेले काय, जी इज सेकंड टू द राईट ऑफ द चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंटच्या राईट साईडला बघा, राईट साईडला सेकंड नंबरला इथं कोण आहे, जी आहे. 1 नंबर हा आणि 2 नंबरला हा, येते लक्षामध्ये. ठीक आहे. चला आता हे झाले आपल्या उकल. बघा ही फर्स्ट उकल, ही झाली सेकंड, ही झाली थर्ड, ही झाली फोर्थ आणि ही झाली फिफ्थ. ठीक आहे. चला हां आता इथं जर आपण चेक केलं तर बघा सुरुवातीला इथं फर्स्ट उकल काय दिले त्यांनी आपल्याला, सायंटिस्ट आणि ईच्या मध्ये, ई म्हणजे इंजिनियर नाही, ई व्यक्ती दिलेली, ई हा ई आहे. ठीक आहे. हां सायंटिस्ट आणि ईच्या मध्ये किती व्यक्ती दिले त्यांनी आपल्याला, तर 3 व्यक्ती, 3% दिले आहेत, 1 2 आणि 3. ठीक आहे. चला आता बघा, आता सायंटिस्ट इथं पण आहे, सायंटिस्ट इथं पण आहे, येते लक्षामध्ये. आणि आता इथं जर चेक केली इथं काय दिले बघा, इंजिनियर जे आणि जी हे काय आहेत, इंजिनियर नाही आहेत, येते लक्षामध्ये. समजा आता आपण इथं जर सायंटिस्ट पकडला, थोड्या वेळ आपण काय करू, इथं सायंटिस्ट पकडला आपण, तर बघा सायंटिस्ट आणि ईच्यामध्ये किती 3% आहेत बघा. तर सायंटिस्ट जर आपण थोड्या वेळ इथं पकडला, काय ते बघा 1 2 3% गेले, इथं कोण आला, ई आला. राईट साईडने जरी आपण चेक केलं बघा 1 2 3% गेले, ई कुठं आला, इथं आला, येते लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय बघा, आता राहिले कोण, जे आणि जी. बघा एच जर इथं गेला आपला, एच इथं पकडला आपण, तर जे आणि जी काय आहेत, एकमेकांचे शेजारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 2 जागा रिकाम्या पाहिजे. बघा इथं 2 जागा रिकाम्या आहेत, जे आणि जी इथं येऊ शकतात, जे आणि जी. फक्त जी जे इथं आहे का जे इथं आहे ते आपल्याला कन्फर्म माहिती नाही. पण आता जर आपण इथं जे किंवा इथं जे पकडला, किंवा जी इथं पकडला किंवा इथं पकडला, तर काय होईल बघा. आता बघा इथं काय दिलं, प्रोफेसर, इंजिनियर, कॉलमनिस्ट, 1 डॉट आणि लॉयर. हे काय करायचं आपल्याला, एका सरळ राईट साईडमध्ये कन्फर्म कंटिन्यू हे 5 जण आपल्याला बसवायचे आहेत. आता इथं जर बघा, इथं सायंटिस्ट जर गेला तर इथं आपल्याला काय करावं लागेल बघा, प्रोफेसर पकडावं लागेल. प्रोफेसर इथं कोण येईल, इंजिनियर. बघा प्रोफेसर जर इथं पकडला आपण सुरुवातीला 1 नंबरचा, हा 1 2 3 4 आणि 5. तर बघा सायंटिस्ट जर आपण इथं पकडला तर प्रोफेसर कुठे येणार आहे, इथं. प्रोफेसर इथं काय येईल, कारण की हे सगळे राईट साईडला आहेत. प्रोफेसरच्या राईट साईडला इंजिनियर, इंजिनियरच्या राईट साईडला कॉलमनिस्ट, कॉलमनिस्टच्या सेकंड नंबरला राईट साईडला लॉयर, हे पकडायचे आहेत. त्यामुळे आपण बघा इथं प्रोफेसर पकडू शकतो का, नाही. कारण प्रोफेसर लगेच इंजिनियर, लगेच इथं कोण येणार आहे, कॉलमनिस्ट. इथं कोण ऑलरेडी सायंटिस्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रोफेसर कुठं पकडावं लागेल, इथं पकडावं लागेल. बघा प्रोफेसर इथं असेल, इथं लगेच कोण येईल, इंजिनियर येईल. बघा लगेच इथं कोण येईल, कॉलमनिस्ट. इथं कोण येईल, लगेच एक डॉट, बघा इथं रिकामा जागा आहे आणि तिथं शेजारी लगेच कोण येईल, लॉयर येईल. इथं बसतंय, इथं इंजिनियर येतोय. पण इथं काय सांगितले आपल्याला बघा, जे आणि जी हे इंजिनियर नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ काय बघा, इथं जी किंवा जे जरी आले असे जरी, तर जे आणि जी कोण आहेत, इंजिनियर नाही आहेत. म्हणजे इथं जर जे पकडला आपण, तर जे हा इंजिनियर आहे का, नाही. त्यामुळे सायंटिस्ट इथं पकडावं लागेल का आपल्याला, नाही. त्यामुळे सायंटिस्ट कुठे येणार आहे बघा, सायंटिस्ट हा इथे येईल. येते लक्षामध्ये, कन्फर्म सायंटिस्ट कुठे येईल, इथे येईल. इथं लगेच सायंटिस्ट लिहून टाका. बघा इथं जर आपण सायंटिस्ट पकडला, सायंटिस्ट कोण आहे, एच आहे. बघा एच कोण आहे, सायंटिस्ट जर आपण पकडला, बघा इथं पुसू आपण. हां आता काय दिले बघा त्यांनी, एच जर सायंटिस्ट पकडला तर सायंटिस्ट आणि ईच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, 1 2 आणि 3. बघा 1 हा झाला 2 नंबर आणि हा झाला 3 नंबर, हे 3 व्यक्ती गेले. इथं कोण येणार आहे मग, इथं आहे ई. चला इथं लगे लिहून टाका. चला नेक्स्ट काय ते बघा इथं आपल्याला. आता हे झालं आपलं कंप्लीट. चला ठीक आहे. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला, इंजिनियर आणि ईच्यामध्ये 1 व्यक्ती आहे. बरोबर आहे की नाही बघा. आता ई जर आपण इथं पकडला, बघा ई जर इथं पकडला आपण, तर ई आणि इंजिनियरमध्ये 1 व्यक्ती आहे. आता इंजिनियर जर आपण इथं पकडला, बघा इंजिनियर आपण इथं पकडू शकतो किंवा इंजिनियर आपण इकडे पकडू शकतो का, 1 व्यक्तीमध्ये सोडायचा. ईच्यामध्ये इकडे एक सोडला, इकडे एक सोडला, इथे इंजिनियर किंवा इथे इंजिनियर पकडावं लागेल. बघा इकडे इंजिनियर पकडू शकतो का आपण, नाही. कारण इकडे ऑलरेडी कोण आहे, फायनान्शियल ॲनालिस्ट आहे. याचा अर्थ काय बघा, इंजिनियर कुठे येणार आहे बघा, इकडे येणार आहे, इकडं का, कारण की ई आणि इंजिनियरमध्ये 1 व्यक्ती आहे. त्याच्यामुळे इथं कोण झाला, इंजिनियर झाला. झाली सेकंड उकल आपली कंप्लीट झाली.
नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला, जी आणि जे हे काय आहेत, नेबर आहे. ठीक आहे, चला आता जी आणि जे कुठे येऊ शकतात बघा, इथे येऊ शकतात. इथं एक आणि इथे एक, दोन्ही जागा शेजार शेजार रिकाम्या आहेत. इथं काय येऊ शकत नाही, कारण की इथं फक्त एकच जागा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी आणि जे साठी काय करावं लागणार आहे, 2 जागा फिक्स पकडावं लागणार आहेत. आपल्याला कन्फर्म माहीत नाही आता जे इथे येईल का जे इथे येईल. येते लक्षामध्ये. ठीक आहे, चला तात्पुरता आपण खालची उकल बघू. हां, इथं काय दिलेलं आहे बघा. आता बघा, प्रोफेसर, इंजिनियर, कॉलमनिस्ट, एक ब्लॉक आणि लॉयर आपल्याला कंटिन्यू आपल्याला मांडायचे आहेत. आता बघा इथं जर आपण चेक केलं, आता इंजिनियर इथं झाला, इथं काय लिहू शकतो आपण बघा, प्रोफेसर घ्या लिहून इथं लगेच. प्रोफेसर बघा, प्रोफेसर मी इथं का लिहिला, कारण की प्रोफेसर, इंजिनियर, कॉलमनिस्ट हे सगळे राईट साईडला आपल्याला कंटिन्यू लिहायचे आहेत. बघा, प्रोफेसर, इंजिनियर, कॉलमनिस्ट, लगेच इथं एक ब्लॉक आणि इथं लॉयर आपण लिहू शकतो. येते लक्षामध्ये. इकडं कुठंही घेऊ शकत नाही का, कारण की बघा इथं जर आपण आता एफला जर प्रोफेसर पकडला तर इथं लगेच कोण येणार पाहिजे, इंजिनियर पाहिजे आपल्याला. पण इथं ऑलरेडी कोण आहे, सायंटिस्ट आहे. इथं जर आपण प्रोफेसर पकडला तर बघा इथं कोण आहे, इंजिनियर आहे. येते लक्षामध्ये. बघा, प्रोफेसर, इंजिनियर. हां, ठीक आहे, चला. आता बघा इंजिनियर आपण इथे घेतलेला आहे. इंजिनियर शेजारी कोण आहे, लेफ्ट साईडला, इथं प्रोफेसर लिहून टाका लगेच. चला, प्रोफेसर इथं आपण लिहून टाकला. चला, बघा इंजिनियर इथं घेतला ऑलरेडी आपण. इंजिनियर इथं काय घेतला आपण, कारण की ए आणि इंजिनियरमध्ये एक व्यक्ती बसला पाहिजे. इकडं आपण इंजिनियर घेऊ शकत नाही, कारण इकडं ऑलरेडी कोण आहे, फायनान्शियल ॲनालिस्ट आहे. म्हणून इकडे काय घेतलं आपण, इंजिनियर घेतला. आता बघा इंजिनियर जर इथं असेल तर इकडं कोण येणार, इंजिनियरच्या लेफ्ट साईडला कोण असणार आहे, प्रोफेसर. बघा इंजिनियरच्या लेफ्ट साईडला इथं प्रोफेसर आला के. ठीक आहे, चला आता इंजिनियर झाला. इंजिनियरच्या शेजारी कोण असणार आहे, सॉरी इकडं कॉलमनिस्ट येणार आहे. हां, इथं कोण येईल, इंजिनियर झाला. इंजिनियरच्या लेफ्ट साईडला प्रोफेसर, इंजिनियरच्या राईट साईडला कॉलमनिस्ट. इथं काय करायचं, कॉलमनिस्ट इथं लिहून टाका. चला, नेक्स्ट काय दिलं बघा त्याने आपल्याला, कॉलमच्या शेजारी एक ब्लॉक, एक रिकामे, इथलं माहिती नाही आपल्याला. आणि नेक्स्ट काय, इथं लॉयर. इथं कोण येईल, तर लॉयर. हा कोण येईल, लॉयर येईल. ठीक आहे, चला आता हे झालं आपलं कंप्लीट. ठीक आहे, आता आणखी काय दिले बघा त्यांनी आपल्याला. हां, जे आणि जी नेबर आहेत पण इंजिनियर नाहीत. हां, ठीक आहे, चला आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी. हां, चार्टर्ड अकाउंटंट आणि जी मध्ये काय आहे, चार्टर्ड अकाउंटंटच्या राईट साईडला कोण आहे, जी आहे. आता बघा चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही कुठं लिहू शकता बघा. चार्टर्ड अकाउंटंट आपण कुठं लिहू शकतो, एक तर इथं लिहू शकतो किंवा इथं लिहू शकतो. येते लक्षामध्ये. समजा आपण चार्टर्ड अकाउंटंट जर इथं एफच्या जागेला पकडला तर बघा एक जागा सोडली, इथं कोण यायला पाहिजे, जी यायला पाहिजे. इथं जी येतोय काय, ऑलरेडी इथं के आहे. म्हणजे इथं आपण चार्टर्ड अकाउंटंट पकडू शकतो का, नाही पकडू शकत आहे. बघा चार्टर्ड अकाउंटंटला जागा कोणती शिल्लक आहे, इथं शिल्लक आहे. बघा चार्टर्ड अकाउंट जर तुम्ही इथं पकडला, बघा इथं जर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट पकडला तर बघा चार्टर्ड अकाउंटंटच्या राईट साईडला सेकंड नंबरला कोण आहे, जी आहे. एक इथं सोडला, इथं कोण आला, जी आला. इथं जी लिहून टाका लगेच. आणि जीच्या शेजारी कोण आहे, जे आहे. बघा आता बघा चार्टर्ड अकाउंटंट आणि जीच्या मध्ये कोण आहे, एक व्यक्ती बसलेला आहे. बघा चार्टर्ड अकाउंटंट इथं घेतला आपण, चार्टर्ड अकाउंटंटच्या मध्ये एक व्यक्ती सोडला, इथं कोणाला, जी आला. हे झालं आपलं कंप्लीट. येते लक्षामध्ये. आता बघा इथं काय दिले बघा, जे आणि जी कोण आहेत, एकमेकांचे नेबर आहेत. इथं कोण लिहिणार आहे आपण, मग जे लिहिणार आहे. बघा जी आणि जे एकमेकांचे नेबर झाले. आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी इथं आपल्याला. आता राहिला कोण, फक्त आता एल राहिला. बघा इथं कोण आहे, एल शिल्लक राहिला. मग इथं कोण येणार आहे बघा, इंजिनियरच्या जागेला इथं एल येईल. येते लक्षामध्ये. बघा KLMEJGFH हे झाले आपले. आणि त्यांचे बघा लॉयर, फायनान्शियल ॲनालिस्ट, सायंटिस्ट, प्रोफेसर, इंजिनियर, कॉलमनिस्ट, चार्टर्ड अकाउंटंट. आता राहिला कोण, फक्त इथं आपल्याला डॉक्टर. बघा इथं कोण आहे शिल्लक राहिलेला, डॉक्टर. म्हणजे एफ कोण असणार आहे, इथं डॉक्टर असणार आहे. येते लक्षामध्ये. एफ कोण आला, आपला डॉक्टर आला. ठीक आहे, चला आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय विचारायला आहे बघा इथं आपल्याला. हू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ ई. बघा ईच्या राईट साईडला सेकंड नंबरला कोण आहे. बघा ई कुठे आहे आपला, ई कुठं आहे बघा आपला, ई आहे इथं, ई आहे इथं. हां, आणि ईच्या राईट साईडला सेकंड नंबरला कोण असणार आहे बघा, 1 आणि 2, जी किंवा फायनान्शियल ॲनालिस्ट. बघा जी असेल किंवा फायनान्शियल ॲनालिस्ट. आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिले त्यांनी आपल्याला, इथं जी दिलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर काय असणार आहे, बी. आणि आपला आन्सर काय आहे, जी आहे. येते लक्षामध्ये. बघा सुरुवातीला काय करायचं, आपल्याला जेवढ्या काय उकल दिलेल्या आहेत 1 2 3 4 5 ह्या मांडून घ्यायच्या. आणि ह्याच्यानुसार मग आपल्याला राहिलेली जी पझल आहे ते आपल्याला पझल इकडं सॉल्व करायची असते. येते लक्षामध्ये. आपण काय करू आता, नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा आता या क्वेश्चनमध्ये काय दिलेले बघा. बघा
A group of 7 friends A, B, C, D, E, F and G works as economist, agriculture officer, IT officer, terminal operator, clerk, forex officer and research analyst for banks L, M, N, P, Q, R and S, but not necessarily in the same order. C works for bank N and is neither a research analyst nor a clerk. E is an IT officer and works for bank R. A works as a forex officer and does not work for bank L or Q. The one who is an agriculture officer works for bank M. The one who works for bank L works as a terminal operator. F works for bank Q. G works for bank P as a research analyst. D is not an agriculture officer. Who amongst the following work as an agriculture officer? ठीक आहे. हां, तर बघा आता आपण काय करू, हा क्वेश्चन सॉल्व करू. काय दिले बघा त्यांनी तर सुरुवातीला आपल्याला, अ ग्रुप ऑफ 7 फ्रेंड्स A, B, C, D, E, F, G works as a economics, agriculture officer, IT officer, terminal operator, clerk, forex officer and research analyst for banks L, M, N, P, Q, R, S, but not necessarily in the same order. ठीक आहे. चला आता सुरुवातीला काय दिले होते आपल्याला, 7 व्यक्ती दिले आहेत. ठीक आहे, 7 व्यक्ती दिले आहेत. नंतर काय, ते कोणत्या बँकेमध्ये कोणत्या सेक्टरवरती काम करतात ते त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. आता बघा, आता याचा अर्थ काय बघा, इथं आपल्याला काय दिलं त्यांनी. आता बघा या क्वेश्चनची मांडणी कशी करायची बघा. A, B, C, D, E, F, G. बघा या क्वेश्चनमध्ये ते फुल्या वगैरे मारत बसायचे नाहीत. येते लक्षामध्ये. बघा सिंपल का सॉल्व करा सांगतो तुम्हाला क्वेश्चन. बघा इथं काय दिलं त्याने आपल्याला, इथून आपली पझल स्टार्ट होते बघा. C works for bank M N and is neither a research analyst or nor a clerk. ठीक आहे. चला आता सुरुवातीला वरती काय दिले त्याने आपल्याला, हे 7 व्यक्ती दिलेले आहेत. ते काय बँकांमध्ये काम करतात आणि बँकेमध्ये कोणत्या सेक्टरवरती काम करतात ते त्यांनी आपल्याला दिलेले. म्हणून आपण इथं काय केलं, 2 सेपरेट त्यांचे काय केलं कॉलम काढलेले आहेत. ठीक आहे. इथं आपण काय करू, बँक आणि इथं काय करू त्यांचं प्रोफेशन काय असेल ते. हां ठीक आहे. चला आता इथं काय दिले बघा सुरुवातीला, सी वर्क्स फॉर बँक एन. हां बघा सी काय दिलेलं आहे, सी कोणत्या बँकेसाठी काम करतोय, सी हा एन बँकेसाठी काम करतोय. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी, अँड इज नायदर अ रिसर्च ॲनालिस्ट नॉर अ क्लर्क. म्हणजे सी हा जो आहे तो बघा इज नॉट इक्वल टू करू आपण काय दिलेलं आहे, रिसर्च ॲनालिस्ट आणि काय क्लर्क म्हणून काम करत नाही हे दिले आपल्याला. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला, ई इज ॲन IT ऑफिसर. बघा ई कोण आहे, ई हा IT क्षेत्रामध्ये काम करतो, ई हा IT ऑफिसर आहे. बघा ई इज ॲन IT ऑफिसर अँड वर्क्स फॉर बँक आर. बघा आणि कोणत्या बँकेसाठी काम करतोय तर आर या बँकेसाठी काम करतोय. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी इथं आपल्याला, ए वर्क्स ॲज अ फोरेक्स ऑफिसर. बघा ए वर्क्स ॲज अ फोरेक्स ऑफिसर. ए कुठं काम करतोय बघा, फोरेक्स ऑफिसर, फोरेक्स. ए वर्क फॉर फोरेक्स ऑफिसर. ठीक आहे. चला अँड डज नॉट वर्क फॉर बँक एल ऑर क्यू. बघा ए जो आहे तो एल आणि आर या बँकेसाठी बघा इज काम करत नाही, एल आणि आरसाठी काम करत नाही. ठीक आहे. चला सॉरी एल आणि क्यू आहे इथं, एल आणि क्यूसाठी काम करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले बघा, द वन हू इज ॲन ॲग्रिकल्चर ऑफिसर वर्क फॉर बँक एम. बघा आता इथे काय दिले बघा त्यांनी आपल्याला, बघा द वन हू इज ॲन ॲग्रिकल्चर ऑफिसर, जो कोणी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करतोय. बघा द वन हू इज ॲन ॲग्रिकल्चर ऑफिसर वर्क्स फॉर बँक एम. बघा तो काय करतोय, एम या बँकेसाठी काम करतोय. येते लक्षामध्ये. बघा ॲग्रिकल्चरमध्ये जो काम करतोय तो एम या बँकेसाठी काम करतोय. ठीक आहे. चला नेक्स्ट काय दिले बघा, द वन हू इज वर्क्स फॉर बँक एल वर्क ॲज अ टर्मिनल ऑपरेटर. म्हणजे काय बघा, जो टर्मिनल ऑपरेटर म्हणून काम करतोय तो कोणत्या बँकेत काम करतोय तर एल या बँकेमध्ये काम करतोय. बघा एल या बँकेमध्ये. हां याला काय म्हणायचं आपल्या उकल. येते लक्षामध्ये. हां नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी, एफ वर्क्स फॉर बँक क्यू. बघा एफ कुठं काम करतोय, बँक क्यूसाठी काम करतोय. एफ हा कोणत्या बँकेत काम करतोय, क्यू या बँकेत काम करतोय. नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी आपल्याला, जी वर्क्स फॉर बँक पी ॲज अ रिसर्च ॲनालिस्ट. बघा जी काय करतोय, पी या बँकेसाठी काम करतोय. जी हा पी या बँकेसाठी काम करतोय आणि कशासाठी, रिसर्च ॲनालिस्ट. बघा इथं लिहायला लगेच रिसर्च ॲनालिस्ट. चला ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं ते बघा इथं आपल्याला, डी इज नॉट अ ॲग्रिकल्चर ऑफिसर. बघा डी कोण आहे, डी हा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करत नाही. चला ठीक आहे. आता काय दिले आपल्याला, हां हू अमॉंग्स द फॉलोइंग वर्क ॲज अन ॲग्रिकल्चर ऑफिसर. तर ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून कोण काम करतोय. हां ठीक आहे. चला आता इथं बघा, आता सॉल्व कशी करायची बघा, हे आपल्या 2 उकल त्यांनी दिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला ही पझल काय करायची, सॉल्व करायची आहे.
बघा आता सुरुवातीला काय करायचं, ॲग्रिकल्चर आणि एम किंवा टर्मिनल आणि एल ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 कॉलम आपले रिकामे पाहिजे. येते लक्षामध्ये, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता बघा सुरुवातीला जर आपण पकडलं ॲग्रिकल्चर आणि एम, तर बघा ॲग्रिकल्चर एम इथं पण बसू शकतं आणि इथं पण बसू शकतं, ॲग्रिकल्चर आणि एम बँक, ॲग्रिकल्चर एम बँक. पण इथं काय दिलं आहे बघा त्यांनी आपल्याला, डी हा ॲग्रिकल्चरमध्ये काम करत नाही. म्हणून बघा आता ॲग्रिकल्चर आणि एमसाठी मग कोणते 2 ब्लॉक शिल्लक आहेत, हे ब्लॉक शिल्लक आहेत. इथं काय करायचं आपण मग, बघा इथं लिहा ॲग्रिकल्चर आणि इथं काय लिहून टाका लगेच, एम या बँकेत काम करतो. चला हे पजला, हे उकल आपली सॉल्व्ह झाली. नेक्स्ट काय उकल आहे बघा इथं, टर्मिनल इज इक्वल टू एल. टर्मिनल आणि एल हे एका शेजारच्या ब्लॉकमध्ये असते पाहिजे बघा. तर इथं बसू शकतात बघा. इथं काय येणार आहे मग आता, बघा टर्मिनल आणि एल इथं लिहून टाका लगेच, टर्मिनल टर्मिनल इथं लिहून टाका आणि इथं लगेच एल लिहून टाका. बघा येते लक्षामध्ये. हां आता बघा एम, बघा आपल्याला बघा आता काय झालं, आता LMNPQRES बघा. आता इथं राहिला काय फक्त, आता मग बँक बघा LMN आहे, PQR आहे आणि फक्त राहिला कोण, एस इथं लिहून टाका लगेच. ठीक आहे, येते लक्षामध्ये. आता इथं जर आपण चेक केलं, आता राहिलेली बघा आपली पजल इथं सॉल्व्ह करू आपण. बघा ॲग्रिकल्चर ऑफिस इथं बसलेलं आहे, इथं आपलं हे टिक मार्क करून टाका. आता आपल्याला आन्सर ऑलरेडी सापडलेला आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे इथं, ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून कोण काम करतो, ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून आपला बी हा काम करतो. आपल्याला आन्सर इथं सापडलेला आहे. पण आता राहिले आपण जर पजल सॉल्व्ह करायची म्हणलं, कसं येणार आहे बघा. बघा रिसर्च ॲनालिस्ट इथं कोण आहे, रिसर्च आणि इथं क्लर्क, येते लक्षामध्ये. हां तर बघा इथे काय दिलं आपल्याला, हां रिसर्च म्हणून काम, सी हा क्लर्क म्हणून काम करत नाही. येते लक्षामध्ये बघा, सी हा क्लर्क म्हणून काम करतो का, नाही करते. मग क्लर्क कुठे येणार आहे, क्लर्क इथे येणार आहे बघा. क्लर्क, सी हा क्लर्क म्हणून काम करत नाही, क्लर्क राहिला इथं. आता बघा राहिलं काय फक्त, आता सेक्टर आपलं कोणतं सेक्टर राहिलेलं आहे बघा. हां बघा आता राहिलं कोण, फक्त इकॉनॉमिस्ट. मग राहिला कोण आपला, फक्त आता इकॉनॉमिस्ट. इथं आपण इकॉनॉमिस्ट का घेतला नाही क्लर्कच्या जागेला, कारण की राहिले काय फक्त इकॉनॉमिस्ट आणि क्लर्क, एकतर इकॉनॉमिक्स आणि क्लर्क. मग इथं काय, हा क्लर्क म्हणून काम करत नाही कोण, सी. मग सी कुठं काम क्लर्क म्हणून कोण काम करत असणार आहे, क्लर्क. आता राहिलं काय इथं फक्त इकॉनॉमिस्ट, इथं इकॉनॉमिस्ट लिहून टाका. येते लक्षामध्ये. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, हू अमॉंग्स द फॉलोइंग वर्क ॲज अन ॲग्रिकल्चर ऑफिसर. ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून कोण काम करते, तर ऑप्शन नंबर बी येणार आहे बघा. किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसर हा कोणत्या बँकेत काम करतो, तर EMI बँकेत काम करतो. येते लक्षामध्ये. पजल आपल्याला सुरुवातीला सॉल्व्ह करता आली पाहिजे. येते लक्षामध्ये. तर आता आपले जे काय पजलमध्ये जे काय राहिलेले 3 टाईप आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि थांबवता येतं आपण.